2.5-3 वर्षांपूर्वी झालेलं एकनाथ शिंदेंचं बंड पुन्हा आठवा. पक्षाच्या आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेण्यास सुरुवात केली आणि बघता बघता तब्बल 39 आमदारांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं. एकनाथ शिंदेंसोबत बंडखोर गटात सामील होणं पसंत केलं, पण ठाकरेंसोबत राहिले केवळ 16च आमदार. यात कोकणातून सोबत होते वैभव नाईक, भास्कर जाधव आणि ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेले राजन साळवी. साळवी यांनी बंडाच्या वादळात भक्कमपणे शिवसेनेचा भगवा हातात ठेवला. कोकणातील ठाकरेंचे हे 3 चेहरे म्हणून राज्यभर गाजले. पण विधानसभेला नाईक आणि साळवींचा पराभव झाला, तर भास्कर जाधव हे अवघ्या 2900 मतांनी निवडून आले. आता यातीलच साळवींचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय, तर भास्कर जाधव हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जाते. त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरेंकडे कुणी माणूसच राहिलेला नाहीये का, असा सवाल आता विचारला जातोय. तर ठाकरेंची कोकणामध्ये सध्या काय परिस्थिती आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. पायाला भिंगरी बांधून ती कोकणात रुजवली. त्यामुळं कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. शिवसेना तळागाळात पाहायला मिळत होती. अगदी 2022 पर्यंत हीच स्थिती होती. सावंतवाडी, कुडाळ, रत्नागिरी, राजापूर, दापोली, गुहागर, कर्जत, अलिबाग आणि महाड असे तब्बल 9 आमदार निवडून आले होते. विनायक राऊत खासदार होते. अनंत गीते यांचा थोडक्यात पराभव झाला होता. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मात्र ही सगळीच परिस्थिती बदलली. वैभव नाईक, राजन साळवी आणि भास्कर जाधव हे 3 आमदार वगळता कोकणातील दीपक केसरकर, उदय सामंत, योगेश कदम, भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी असे सगळे आमदार हे महायुतीच्या बाजूने गेले. 2024च्या निवडणुकीत तर ठाकरेंचं अक्षरशः पाणीपतच झालं. आधी लोकसभेला तळकोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विनायक राऊत यांचा भाजप उमेदवार आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी पराभव केला, तर रायगडमधून सुनील तटकरे यांनी अनंत गीतेंचा पराभव केला. मग विधानसभेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या 3 जिल्ह्यांमधून भास्कर जाधवच आमदार झाले. राजन तेली, वैभव नाईक, राजन साळवी या दिग्गजांसह संदेश पारकर, बाळ माने, मनोहर भोईर आणि स्नेहल जगताप यांचा पराभव झाला. कार्यकर्ते आणि पदाधिकारी विभागले गेल्यानं फुटीनंतर ठाकरेंची ताकद ही कमी झाल्याचं स्पष्ट झालं, तर भाजपच्या मदतीमुळे महायुती भक्कम झाली होती. पण सिंधुदुर्गमध्ये वैभव नाईक आणि रत्नागिरीतून राजन साळवी यांनी भक्कमपणे पक्षबांधणीला सुरुवात केली. मात्र मागच्या काही दिवसांपासून राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मागच्या 1 वर्षापासून साळवी यांच्या मागे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा ससेमिरा लागला होता. राजन साळवी, त्यांच्या पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांच्या विरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल आहे. या संदर्भात त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची अनेक वेळेस चौकशीही झाली आहे. नुकतीच त्यांचे व्यावसायिक भागीदार असणारे दिनकर सावंत यांचीही चौकशी करण्यात आली होती. सावंत यांना साळवी कुटुंबासोबत भागीदार म्हणून असताना टेंडर फाईल आणि इतर कागदपत्र एसीबीने मागवली होती. याच पार्श्वभूमीवर आता साळवींचा भाजप प्रवेश होत असल्याच्या चर्चा आहेत. त्याचवेळी आता भास्कर जाधव यांनीही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झालीये अशी टीका करत नुकताच घरचा आहेर दिलाय. जे पदाधिकारी काम करत नाहीत ते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना दुसरं पद दिलं जातं. त्यांना पदावरून हटवण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही. शाखा प्रमुख वगैरे पदांचा कालावधी निश्चित केला पाहिजे, तरच त्यांच्यामध्ये काम करण्याची स्पर्धा लागेल. काही पदाधिकारी 10-10, 15-15 वर्षांपासून एकाच जागेवर बसलेले आहेत. माझ्या पदाला कुणी हात लावू शकत नाही असा त्यांचा समज झालाय. मी कुठल्या तरी नेत्याची मर्जी सांभाळली की माझं पद शाबूत. पूर्वी पक्षाचा कार्यक्रम असला की शाखा प्रमुखाच्या अंगात अंगार संचारायचा. आज शाखा प्रमुख कोण आहेत, किती आहेत, कुठं आहेत याचा आढावा घ्यायला पाहिजे असं भास्कर जाधव म्हणालेत. तेव्हापासून जाधव हे सुद्धा ठाकरेंना जय महाराष्ट्र करू शकतात अशा चर्चा सुरू आहेत. तळ कोकणातील राजन तेली यांनीही काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. उबाठाचे तालुका प्रमुख आणि माजी नगर अध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, माजी खासदार विनायक राऊत यांचे विश्वासू आणि कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले उबाठाचे कार्यालयीन प्रमुख संदीप सुर्वे असे पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. एका बाजूला या सगळ्या घडामोडी सुरू असताना, पक्षबांधणीचं मोठं आव्हान असताना कोकणात ठाकरेंना रवींद्र चव्हाण यांचाही धसका घ्यावा लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपने महाराष्ट्र राज्याची धुरा सोपवली आहे. एक कुशल संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोकणसह मुंबई भागातून भाजपसह मित्र पक्षांना यश मिळण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे आता ठाकरेंकडे कोकणात नेमका कोण माणूस राहतो आणि तुमच्या डोक्यात कुणाचं नाव येते ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा लेट्स अप मराठी.